नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. नमस्कार. श्री गजानन जय गजानन. प्रथम मी आपल्या सर्व भाविकांची माफी मागते, कारण बरेच दिवसांपासून आपल्या अनुभवाचा व्हिडिओ प्रसारित झाला नाही आहे. मला सर्दी खोकला झाल्यामुळे थोडासा आवाज बसलेला होता आणि माझा छोटा मुलगाही आजारी होता, त्यामुळे अनुभवाचा व्हिडिओ येऊ शकला नाही. त्यासाठी सर्वांची मनापासून क्षमा मागते. आणि म्हणूनच महाराजांच्या या अनुभवाच्या सेवेमध्ये खंड पडला, त्यासाठी महाराजांची सुद्धा मी मनोमन क्षमा मागते. चला मग आपण आजचा अनुभव ऐकायला सुरुवात करूयात. आजचा अनुभव आहे पुणे येथील श्रीमती डॉक्टर शुभांगीताई सतीश सहस्त्रबुद्धे यांचा. जय जय अवलिया गजानना नरदेहधारी नारायणा अविनाशरूपा आनंदघना परात्परा जगतपते. अनुभवाचे बोल आहेत. श्री गजानन महाराजांची अनुभूती. जय गजानन. त्या असं म्हणतात, मी डॉक्टर श्रीमती शुभांगी सतीश सहस्त्रबुद्धे. माझं वय 75. ही घटना 2006 सालात घडली. तेव्हा आम्ही सातारा येथे राहत होतो. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती स्थापना भाद्रपद महिन्यात असते. भाद्रपद चतुर्थीस श्री गणपतीचे आगमन होऊन त्याची स्थापना झाली. दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीस श्रींची नैवेद्य आरती होऊन आम्ही म्हणजेच मी व माझे पती, माझी नात गाडीच्या ड्रायव्हरसह कृष्णा नदी किनारी श्री गणपती विसर्जनास गेलो. पाऊस चालूच होता. तेथे श्रींची आरती करून मी प्रसाद तेथे विसर्जनास आलेल्या काही भाविकांना वाटला. तेव्हा एक मुलगा पिण्यासाठी कळशीत पाणी घेऊन चालला होता. त्यालाही प्रसाद दिला. त्यानंतर श्रींचे विसर्जन करून आम्ही परत आलो. ऋषीपंचमीला श्री गजानन महाराजांच्या समाधी दिनानिमित्त आमच्या वतीने त्या दिवशी साताऱ्याच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात त्या दिवशीच्या संपूर्ण दिवसभर महाप्रसाद असतो. त्यासाठी आम्ही आमच्याकडून देणगी दिली होती. मी मंदिरात बसून श्री गजानन विजेचा 19वा अध्याय वाचन केलं. श्रींचा जप केला. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही माघारी निघालो. रस्त्यात नातीने विचारलं, आजी, आपण बाप्पाचं विसर्जन केलं तेव्हा त्याच्या अंगावरती घातलेले दागिने काढलेस का? तेव्हा मला गणपती बाप्पाच्या गळ्यात घातलेला 2.5 तोळे वजनाचा सोन्याचा गोप मूर्तीबरोबरच विसर्जन झाला हे आठवले. त्या काळी साधारण रुपये 10,000 सोन्याचा भाव होता. त्याप्रमाणे 25,000 रुपयेचा गोप मूर्तीबरोबर विसर्जित झाला होता. मला फारच वाईट वाटू लागले. सर्वांनाच गोप गेल्याचे दुःख झाले. मी सारखी श्री गजानन महाराजांना विनवीत होते की गोप सापडू द्या, गोप सापडू द्या. अर्थात अशा पावसात आणि तेही मूर्तीबरोबर गोप कदाचित पुढे वाहूनही गेला असेल आणि आता तो सापडणे जवळजवळ अशक्य आहे असे वाटत होते. पण त्याचबरोबर काहीतरी होऊन गोप सापडेल अशा आशेने माझे पती म्हणाले, मी जाऊन येतो आणि पाहतो. आणि आम्हाला घरी सोडून ते ड्रायव्हरसह जेथे गणपती बाप्पाचे विसर्जन केले होते तेथे शोधण्यास निघून गेले. पाऊस मुसळधार कोसळत होता. नदीलाही आता बऱ्यापैकी पूर आला होता. आम्ही जिथे विसर्जन केले तेथे आता गुडघ्यापेक्षाही अधिक पाणी झाले होते. अंदाजानेच ते शोधू लागले. साधारण मी ज्या ठिकाणी त्या मुलास प्रसाद दिला होता ती जागा लक्षात होती. आजूबाजूला तर काहीच दिसत नव्हते. तेव्हा पाण्यातच ड्रायव्हर आणि माझे पती यांनी एकमेकांचे हात धरून पायाने पाण्यामध्ये चाचपडायला सुरुवात केली. हाताने वाकून बघणे शक्यच नव्हते. पाण्याच्या प्रवाहाला चांगलीच ओढ होती. सावधपणे पायाने चाचपडत असतानाच त्यांच्या पायात काहीतरी अडकले, म्हणून त्यांनी ते बाहेर काढले. बघतात तर आम्ही गणपतीला घातलेला निशिगंधाच्या फुलांचा हार होता आणि त्या हारातच तो सोन्याचा गोफही अडकलेला होता.
त्यांनी तो गोफ काढून घेतला व श्री गणपती बाप्पाला आणि श्री गजानन महाराजांना मनोमन नमस्कार करून धन्यवाद देऊन घरी आले. आजही तो प्रसंग नेहमीच गणेशोत्सवात आठवतो आणि लक्षात येतं की महाराजांनी त्या दिवशी किती सहजतेने आम्हाला त्यातून बाहेर काढलं. आम्ही त्या दिवशी दिलेल्या मंदिरातील देणगीची ही पोचपावतीच दिली. अशीच कृपा माऊलींची सर्वांवर राहो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.